थेट पुण्याला जाणार आहोत। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचा मोर्चा सुरू आहे आणि या ठिकाणी मोर्चेकरी आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी आता हस्तक्षेप करायला सुरुवात केली आहे। पुणे ते मुंबई युवक काँग्रेसची पदयात्रा सध्या सुरू आहे आणि युवक काँग्रेसच्या पदयात्रेला या ठिकाणी जोरदार आंदोलन करतायत। पोलिसांनी रोखून धरलेलं आहे। या ठिकाणी त्यांना परवानगी नाहीये। पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। पुढे जाण्याचा प्रयत्न होतोय, बॅरिकेडवर चढलं जातंय, मात्र पोलिसांनी त्यांना वॉर्निंग दिली आहे, आम्ही सगळ्यांना ताब्यात घेऊ, परवानगी नाहीये तुम्हाला। धिक्कार असो। काय मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचं तुम्हाला? गृहमंत्र्यांना एकच सांगायचं, तुम्हाला या देशामधली राज्यामधली गुन्हेगारी तुम्हाला रोखता येत नाही, बीड सारखे अनेक प्रकरण तुम्हाला रोखता येत नाहीत आणि आम्ही कुठेतरी युवकांच्या हक्कासाठी मुंबईला धडक मोर्चा करत आहोत, तो युवकांच्या मागण्यासाठी मुंबईला जात आहोत। तर तुम्ही आम्हाला इथं अडवताय, आम्हाला तुम्ही बेड्या घालण्याचा प्रयत्न करताय, याचा आम्ही निषेध करतो। शेत सरकारचं केलं जातंय, ज्या पद्धतीने अत्याचार वाढलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे राज्यामध्ये आणि महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याच्या विरोधात हे आंदोलन या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने हे युवा काँग्रेसचे सगळे लोक पदाधिकारी मोठ्या संख्येने या आक्रोश यात्रामध्ये सहभागी झालेले पदयात्रामध्ये आणि ही पदयात्रा आता पुण्यातच रोखण्यात आलेली आहे। पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आणि या सगळ्या लोकांना इथं रोखून धरण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर जोरदार घोषणाबाजी देत हे सगळे पुढे येण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांनी त्यांना या ठिकाणी रोखून धरलेला आहे, कारण या मोर्चाला आणि या आंदोलनाला कुठलीही परवानगी नाहीये। पोलिसांनी पहिलेच परवानगी नाकारलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने आता हे आंदोलन आणखीन या ठिकाणी थोडंसं तीव्र होताना दिसते। रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी आता सुरू करण्यात आली आहे। आपण बघतोय काँग्रेसचे लोक बसून ताई रस्त्यावर बसलात, तुम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाही, बॅरिकेड लावले। आम्ही इथंच ठिय्या मांडून ठेवणार आहे। आम्ही कुठल्या प्रश्नांवरती कसं करायचं, पदयात्रा आम्ही शांततेत पूर्वक काढतोय। महिलांचा हक्क आता सुद्धा ते मारण्यात येणार आहे, तरी आम्ही इथंच बसून राहणार आहे जोपर्यंत आम्हाला आमची पदयात्रा पुढे। पोलिसांनी बेड्या घालायच्या अगोदरच तुम्ही बेड्या घातल्यात, काय सांगायचं? तुम्ही हातामध्ये जे बेड्या घातलेल्या आहेत ते आता काय मुख्यमंत्र्यांना मग पुढे जाऊन मुंबईमध्ये बेडे देणार? मला एकच गोष्ट बोलायचं आहे, आम्ही शांती रूपनी चालत होतो, आम्ही गांधीगिरीने चालत होतो। आज ज्या प्रकारने महाराष्ट्राच्या युवकांना रोजगार नाही भेटत आहे, त्याच न्यायासाठी आम्ही चालत आहोत। अगर मुख्यमंत्रीला आमच्या युवकांचा न्याय नाही द्यायचा आहे, त्यांना आम्हाला बेरोजगारच ठेवायचं आहे, म्हणूनच ते आम्ही इथे थांबत आहे ना, नाहीतर आमचं डेप्युटेशन त्यांनी आताच आम्हाला ते आळा करून ठेवलाय। अरे यार सगळे बसा रे खाली, पुढे जाणार आहात, काय करणार आहात? जोपर्यंत आम्हाला पायी चालू देणार नाही आम्ही इथे उठणार नाही, आम्ही बसले परवानगी नाकारली आहे या आंदोलनाची, या मोर्चाची। तुम्हाला परवानगी नाहीये, नाकारली ऑलरेडी पोलिसांनीही। 10 तारखेपासून आम्ही त्यांचे परमिशनसाठी इथे लागले होते, आम्ही डीजी पर्यंत गेले होते, त्यांनी आम्हाला काही परवानगी पण दिली, त्याच्यानंतर सरकारच्या प्रेशरमध्ये पोलिसनी आमची हे परमिशन म्हणजे नक्की कुठल्या नेत्याचं प्रेशर आहे? मला माहित नाही ना, पूर्ण सरकार बीजेपी सरकार आहे, शिंदे सरकार आहे, अजित पवार सरकार आहे, तिघापैकी तिघांनीच आम्हाला मिळून परवानगी। मुख्यमंत्र्यांना काय सांगणार आहे? कुणाला घाबरतंय सरकार तुमच्या मोर्चाला? हे बघा, हे युवकांना घाबरत आहे, हे युवकांचे आम्हाला रोजगार देणार नाही, त्याच्यामुळे ते घाबरत आहे। आम्ही कशासाठी चाललो? काही होता का? काही ते इलेक्शन आहे का? काही आहे का? आम्ही बेसिकली हेच सांगण्यासाठी चालतो की आमचा भविष्य काय, युवकांचं भविष्य काय। आज इथे नवीन रोजगार आहे नाही। दावोसला गेले होते, ते असं म्हणतात की रोजगार निर्मिती होते, 1 लाख कोटी गुंतवणूक आहे। मुख्यमंत्री स्वतः दावोसला जाऊन आले, रोजगार घेऊन आलेत, म्हणले नवीन कंपन्या येत आहेत राज्यात। कुठे आहे कंपनी? दाखवा ना। मी नागपुरातून राहतो, त्यांच्याच गावातून मी राहतो। मला एक गोष्ट सांगा, ज्यापर्यंत ते सरकारमध्ये होते, जितके पण दिवस ते सरकारमध्ये होते, नागपूरमध्ये एक पण रोजगार घेऊन आणले का? एक पण मोठी कंपनी घेऊन आणलं होतं? आमची ज्यावेळेस सरकार आली होती त्यावेळेस आम्ही मोठे मोठे ॲग्रीमेंट केले होते। एअरबेस सारखी आमच्या नागपूरमध्ये कंपनी येत होती, तुमच्या इथे छाकणमध्ये वेदांता नावाची कंपनी इथे आली होती। हे युवकांना प्रायव्हेट जॉब दिले असते। मला एकच गोष्ट सांगा, 2 लाखनी जास्त रोजगार रिक्त आहे ह्या सरकारमध्ये, तुम्ही ते काय नाही भरत आहे? काय प्रॉब्लेम्स आहे तुमचा? काही पण नवीन धोरण नाही आहे। मला एक गोष्ट सांगा, आता AIचा जमाना आहे, AIचा जमाना आहे, आपण आज पुण्यात आहोत, पुणा हा IT हब आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।